व्यवसाय किती वर्ष झालं करताय तुम्ही? आणि किती मेंढ्या आहेत तुमच्याकडं? 50 भर मेंढ्या आहेत. नफाच आहे हो. नफा आहे चांगला. व्यवस्थित नियोजन केल्यावर काय चांगलं आहे. एक नंबर करायला लागते बा चांगलं. ज्याला आवड आहे त्याला एक नंबरच आहे. एक नंबर तुमचं शिक्षणाचं आहे ही शिक्षण तुम्ही मन लावून लावलं तर तुमचा फायदा आहे. शिक्षण मन लावून नाही केलं तर तुमचा तोटाच आहे ना. शिकला म्हणून कुठे रुटीन लागला आणि नाही शिकल्यात रुटीन लागली का नाही लागला. नाही लागला. मग नवीन येणाऱ्या पिढीला तुम्ही काय सांगताय? नवीन तर त्यासने आवड असली तर मग चांगलंच आहे ही. ज्याला आवड नाही त्याला मग काय उपयोग नाही. आज ॲक्च्युली मी एका गोट्याचा व्हिडिओ करायला जाणार होतो, पण तो काय कारणास्तव राहिलं. तर आता मी चाललो आहे आमच्या शेतामध्ये मेंढ्या चरायला आल्यात. तर आपण त्यांचा एक छोटासा इंटरव्ह्यू घेऊया. व्यवसाय किती वर्ष झालं करताय तुम्ही? लहान असतो आणि किती मेंढ्या आहेत तुमच्याकडं? आता मेंढ्या 50 राहिले. 50 भर मेंढ्या आहेत. आणि काय काय नाही कशी आहे परिस्थिती यंदा? सांगितलंय बरेच बनाय वातावरण बरंच बनायचं. लहानपणापासून तुम्ही मेंढी पालन करताय? होय. आणि शेळी पालन आणि मेंढी पालनात काय फरक असतो? फरक आहे. या मेंढराची कसं आहे, मेंढराची कोकरं मेंढर काय लवकर येते, शेळ्याची कोकरी काय लवकर येते. 4 महिने लागते. 4 महिने लागते. आणि मेंढराची कोकरू 2 महिन्याची काय येते. मग मेंढ्या राखाय परवडत आहे. मेंढ्या परवडते द्या. होय. शेळ्याची उत्पन्न तेवढीच, मेंढराची पण तेवढीच उत्पन्न आहे. आणि शेटाला लागवड लागते, यासनी लागवड लागत नाही. तुमचं गाव सावळच ना? सावळ्याचं. आणि ही जी बाहेरनं येतात ती कोकणातनं खालनं येतात, शिरोळच्या खालनं शिरोळ आपल्या तिकडे पाऊस लागतोय त्यामुळे येते तिकडे इकडे ते येतात का? ते मिरगाला येतात हां. आणि दिपाळी झाले की तिकडे त्यांच्या गावाकडे जातात. बरं. पाऊस उघडला की जातात. पाऊस तिकडे जादा असतोय त्यामुळे तिकडे जनावरच नाही बांधतो या. बरं. त्यामुळे तिकडे पाऊस जिकडे नसेल तिकडे ते येते. 6 महिने येते, 6 महिने तिकडे जातात. आणि या मेंढ्याचं हे काढताय का मग? लोकर होय, लोकर काढतोय. लोकर मिरगाला काढतोय एक. हां. आणि आता एक 4 दिवसात परत काढायचं. आता बरं. 2 वर्षातून 2दा काढतोय. वर्षातनं 2दा काढताय. आणि ते कुठे विकायचं ते? बाजारावर नाही. आटपाडी आहे, मिरज आहे, बरं. कोल्हापूर आहे. कोल्हापूर आहे. होय. आणि ते कसं जातं? इचलकरंजी आहे. कसं जात असते ते? किलो काय असतं? किलोवर जाते की 10-12 किलो जाते. 7-8 हजारला. 7-8 हजारला जाते. 7-8 हजारला जाते. चांगलं आहे की? होय. ते एक चांगलं आहे. आणि मेंढी विकायची मेंढी काय मेंढी पण विकत्या. 10-12 हजार मेंढी विकते. मेंढी विकत्या. टोटल किती मेंढ्या आहेत म्हणला? 50 आहे. 50 मेंढ्या. आणि शेळ्या? शेळ्या 50 पाहिजे. 50 शेळ्या. म्हणजे आपलं उत्पन्न चांगलं आहे. आणि मुलगा काय करतो तुमचा? मुलगा शाळेला आहे का? आता कितवीला आहे? आता 10वीला. मग त्याला पण यातच उतरवणार आहे? नाही ती शिकवायला त्याला. काय हो, ह्याच्यात उत्पन्न चांगलं आहे की? हे चांगलं आहे. मग आता लोक आवडलं पाहिजे. नाही लोक आम्हाला आवडतं म्हणजे तुम्हाला आवडणार का? लोक तर आता काय मेंढी पालन करा, शेळी पालन करा, व्हिडिओ येते ते चांगलं. पण ह्यात नफाच आहे हो. नफा आहे चांगला. व्यवस्थित नियोजन केल्यावर काय चांगलं आहे. एक नंबर करायला लागते बा चांगलं. कसं आहे भैया, 1 तासभर संध्याकाळी तुम्हाला तुमच्यासारखं केलं, 1 तासभर संध्याकाळी आणि सकाळभर केले की नाही तेच काही लागत. आता काय दिवसभर असं चरायला आणायचं. होय. आणि फक्त संध्याकाळचं सकाळचं नियोजन केलं की झालं की? चालेल का? बाकी दूध वगैरे याचं काय काढत नाही? नाही दूध काय नाही. कोकरी केली तर दूध काढतो. जो पण कोकरं आहेत, बर, पिल्ले आहेत, तो पण काढायला नाही. पिल्ली जेव्हा केली की मग काढायची. बरे असे का पळायला आले मग? आता खाली गेली की नवीन येणाऱ्या पिढीला तुम्ही काय सांगताय? नवीन आता त्यासने आवड असली तर मग चांगलंच आहे ही. ज्याला आवड नाही त्याला मग काय उपयोग नाही. नाही उपयोग. आणि आणि ज्याला आवड आहे त्याला एक नंबरच आहे. एक नंबर. तुमचं शिक्षणाचं आहे ही. शिक्षण तुम्ही मन लावून लावलं तर तुमचा फायदा आहे. शिक्षण मन लावून नाही केलं तर तुमचा तोटाच आहे ना. होय. तसं ही मन लावून केलं तर ह्यात सुद्धा फायदा आहे. आणि तुम्ही शिकला तर फायदा आहे. नाही शिकला तर मी शिकत नाही म्हटलं, मी पेरायचं म्हटलं, मग काही फायदा नाही ना. बरोबर चुकीचा. तुम्ही शिकला म्हणून कुठे तर रुटीन लागला आणि नाही शिकला तर रुटीन लागेल का? नाही लागणार. नाही लागणार. मग आम्हाला अनुभव आहे ती तुम्हाला सांगणार. तुम्हाला अनुभव तुम्ही करतायच. बरोबर आहे. बरोबरच आहे.